नमस्कार, मी शामराव मोकाशी. आणि बेकायदेशीर चालणाऱ्या ई बाईक टॅक्सीवरती कारवाई करा म्हणून किती तर वेळ आदेश आलेले आहेत, आत्ताही आलेले आहेत. आणि आता हे नोडल अधिकारी हे कारवाई कशी करतात त्याच्यासाठी वडाळा RTO मुंबई पूर्व यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले. म्हणजे दररोजच्या दररोज त्यांनी गुगलवरती माहिती भरली पाहिजे. आता हे आदेश कुणासाठी आहेत? नागपूर RTO, नागपूर ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे आणि मुंबई महानगर क्षेत्रातील 11 RTO म्हणजे पेण, पनवेल, नवी मुंबई, विरार, बोरोली, अंधेरी, वडाळा, मुंबई मध्य ही अशी 11 RTO आहेत. पनवेल RTO. पण हे काही केल्यानं काय यांचे पाहुणे पै लागत आहेत काय कुणास ठाऊक. ते बाईक टॅक्सीवाले बेकायदेशीरपणे चालून देतात. अहो, ह्यांच्यात हिंमत नाही हो, हिंमत नाही ह्यांच्यात ह्या गाड्या पकडायच्या. एवढे हे अधिकारी निर्डावलेले आहेत की स्पष्ट आत्ता तर आदेश दिलेले आहेत. पिंपरी चिंचवड RTO, पुणा RTO आणि तुमचं मुंबई महानगर क्षेत्रातील 11 RTO आणि नागपूर RTO. परंतु हे अधिकारी ह्या गाड्याच पकडत नाहीत. का पकडत नाहीत? म्हणजे ह्यांना काम नको आहे हो. ह्यांना RTOमध्ये बसूनच ह्यांचा झोल होतो. तर बाहेर रस्त्यावर कशाला उन्हातनं फिरायचं आहे तेव्हा. पण एका RTOनं दररोजचे कमीत कमी 50-60 गाड्या जरी पकडल्या तर 500 गाड्या दिवसात पकडल्या जातील ना मुंबईत. तर पुण्यासारख्या ठिकाणी 100-150 दररोजच्या बाईक पकडल्या जातील ना. मारायला पाहिजे त्यांना. बेकायदेशीरच आहेत. त्यांना कुठली परवानगी दिली आहे? कुणी दिली आहे परवानगी? केवळ हे RTO अधिकाऱ्यांचं नाटक आहे. नुसता हा कारवाईच्या नावानं फार्स आहे. आणि ही लोक काहीही करत नाहीत. आणि रिक्षा टॅक्सीवाल्याने ज्यांनी ऑनलाईनला जोडलेत त्यांनी मीटरनं व्यवसाय करायचा आहे. मीटरनंच व्यवसाय करायचा असतो. उगाच आपलं काहीतरी बेकायदेशीरपणे हे कामं करतात. बेकायदेशीर बाईक टॅक्सीला लगाम घालणं तात्काळ RTO अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यांना आदेश आलेले आहेत. आता त्याच्यावरती तर आणखीन उद्या परवा आणखीन बैठक होईल आणि कारवाई ही करणं गरजेचं आहे. प्रत्येक RTOनं दररोजच्या 50-60 बाईक जमा करणं हे गरजेचं असताना देखील हे अधिकारी माफियांना साथ देतात. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा.